बापरे, महिलेने रस्त्यावरच्या कुत्र्याबरोबर. आजकालच्या महिलांना झालंय काय असा प्रकार. ते उघडलं आणि असं सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का बसला, कारण जे दिसत होतं ते सामान्य नव्हतंच. ती महिला शांतपणे उभी होती. तिच्या आजूबाजूला एक भटका कुत्रा फिरत होता. काही जण दुरून बघत होते, पण कुणालाच नीट कळत नव्हतं की नेमकं काय घडत आहे. तिच्या हालचालींमध्ये काहीतरी वेगळं होतं, जणू ती काही खास कारणाने तिथे थांबली होती. लोकांच्या मनात शंका वाढत होत्या. एका माणसाने तर सरळ म्हटलं, हे काहीतरी विचित्र चाललंय. दुसऱ्यानेही हुकार दिला, पण कोणीही पुढे जाऊन विचारणा करायची हिंमत करत नव्हतं. कारण दृश्य असं होतं की समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. महिला एकटक थांबली. आणि ते कुत्रं तिच्याकडे हळू आलं. लोकांना वाटलं आता काहीतरी वेगळंच होणार. काहींनी तर डोळे मोठे करून पाहायला सुरुवात केली. वातावरणात ताण निर्माण झाला. त्या कुत्र्याची अवस्था बघूनही लोक थोडे गोंधळले. ते खूप क्रूश दिसत होता. जणू कित्येक दिवसाने त्याने काही खाल्लंच नव्हतं. तरीही कोणी पुढे येत नव्हतं. सगळेच फक्त पाहत होते. महिलेने तिच्या पिशवीत हात घातला आणि काहीतरी बाहेर काढलं. लोकांनी एकमेकांकडे पाहिलं. हे काय चाललंय असा प्रश्न पुन्हा उभा राहिला. काही जण अजून जवळ सरकले. तिने जमिनीवर काही ठेवलं आणि त्या कुत्र्याने लगेच त्याकडे धाव घेतली. पण अजूनही पूर्ण चित्र स्पष्ट नव्हतं. लोकांच्या मनात अजूनही शंका होती की ही महिला नेमकं काय करते. कुत्रं खायला लागलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची भूक स्पष्ट दिसत होती. ते इतक्या घाईने खात होतं की पाहणाऱ्यांना त्याची दया येऊ लागली. पण अजूनही लोक शांत होते. महिलेने आणखी काही बाहेर काढलं आणि इतर कुत्र्यांसाठीही ठेवायला सुरुवात केली. आता हळूहळू लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलू लागला, पण अजूनही काहींना विश्वास बसत नव्हता. एक लहान मुलगा आईचा हात धरून म्हणाला, आई, ती काय करते आहे? आई काही क्षण शांत राहिली, कारण तिलाही सुरुवातीला काहीतरी वेगळंच वाटत होतं. त्या महिलेने चेहऱ्यावर कोणताही दिखावा नव्हता. ती अगदी साधेपणाने आपलं काम करत होती. जणू हे तिच्यासाठी रोजचं होतं. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. कदाचित तो त्यांना खायला ती घालत असेल, कुणीतरी म्हणाला. पण सुरुवातीला निर्माण झालेला संशय अजून पूर्णपणे गेला नव्हता. महिलेने एका कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते कुत्रं तिच्याकडे प्रेमाने पाहत होतं. हा क्षण पाहून काहींच्या मनात भावना जाग्या झाल्या. कुत्रा तिच्याभोवती जमा झाली होती, पण ती अजिबात घाबरली नव्हती. उलट ती त्यांच्याशी जणू ओळखीने वागत होती. एक जण म्हणाला, ही रोज येत असावी. दुसरा म्हणाला, हो, नाहीतर इतकी कुत्री तिच्याकडे काय येतील. चित्र हळूहळू स्पष्ट होत गेलं, पण सुरुवातीचा धक्का अजून लोकांच्या मनातून गेला नव्हता, कारण त्यांनी जे पहिल्यांदा पाहिलं होतं ते वेगळंच वाटलं होतं. महिलेने पाण्याची बाटली काढली आणि एका भांड्यात पाणी टाकलं. कुत्री एकामागून एक पाणी पिण्यासाठी आली. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं की ही महिला काहीतरी चुकीचं करत नाही आहे. उलट ती काहीतरी खूप मोठं काम करत आहे. ज्यांनी आधी शंका घेतली होती ते आता थोडे शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी लाजही दिसत होती. एक वृद्ध व्यक्ती म्हणाले, आपण चुकीचं समजलो. त्यांच्या आवाजात पश्चाताप होता. महिलेने एकदाही आजूबाजूला पाहिलं नाही. ती फक्त तिचं काम करत राहिली. जणू तिला लोक काय विचार करतात याचं काही देणं घेणं नव्हतं. त्या कुत्र्यांच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. त्यांच्या पोटात अन्न गेलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. लोकांनी मोबाईल काढून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, पण आता तो व्हिडिओ वेगळ्या कारणासाठी बनत होता. काही जण म्हणत होते, हीच खरी माणुसकी आहे. काही जणांनी तर तिचं कौतुक केलं. महिलेने शेवटी तिची पिशवी घेतली आणि निघायला लागली. कुत्री तिच्या मागे काही अंतरापर्यंत गेली. ती वळून एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि हसली, आणि तो क्षण खूप काही सांगून गेला. लोक शांतपणे ते दृश्य पाहत होते. आता कुणालाच काही बोलायचं नव्हतं. जे सुरुवातीला धक्का देणारं वाटलं होतं ते आता प्रेरणादायी बनलं होतं. एक मुलगा म्हणाला, मी पण असं करणार. त्याच्या आवाजात निरागसता होती. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मान हलवली. त्या दिवसानंतर अनेकांच्या विचारांमध्ये बदल झाला, कारण शेवटी सगळ्यांना समजलं ती महिला काही विचित्र करत नव्हती. ती फक्त रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना रोज अन्न आणि पाणी देत होती आणि खरी माणुसकी जपत होती.